आजच्या दिवसाची सुरुवात ही अशा सुंदर अशा सिंपल सोबर अशा लूकने झालेली आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि जोपर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत तर गुरुपौर्णिमा होऊन गेलेली असेल. तरीसुद्धा गुरूंचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर राहो. देव आणि गुरु सर्वांना आपल्या चुका मान्य करून घेवोत, बस हीच देवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि सदैव स्वामी महाराज, दत्त महाराज, आपली कुलदेवता आपल्या सदैव सर्वांच्या पाठीशी राहावी हीच मी देवाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येकाचं सुंदर असं एक स्वप्न असतं नाही का? हे माझं घर आहे असं अभिमानाने सांगण्याचं. त्या स्वप्नाची सुंदर अशी सुरुवात मी आजपासून तुमच्यासोबत शेअर करत आहे. नवीन घर म्हणजे फक्त 4 भिंती नाहीत, ते आपल्या स्वप्नाचं, आपल्या कष्टाचं, आपल्या मेहनतीचं, नव्या सुरुवातीचं एक सुंदर रूप असतं. या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आपल्या कुटुंबाच्या आनंदाच्या, प्रेमाच्या आणि आठवणींच्या कथा हळूहळू विणल्या जातात. घर मोठं असो की छोटं, यापेक्षा त्या घरात असलेलं प्रेम, आपुलकी आणि समाधान हेच त्याचं खरं सौंदर्य असतं, हो की नाही? म्हणूनच नवीन घरात पहिलं पारायण, पहिला नैवेद्य, पहिली पूजा हा फक्त माझ्यासाठी एक विधी नाही, ती देवाच्या कृपेने नव्या आयुष्याची शुभ सुरुवात आहे. आता हे सगळं जे फुलांचं स्टोरेज आहे, हा सुंदर असा हार मी तुम्हाला दाखवला, ते आहे स्वामींसाठी. आणि सुंदर अशी सकाळची इथे सुरुवात झाली होती. आरूला शाळेत सोडण्यासाठी मी खाली आले, तेव्हा एवढा सुंदर असा निसर्ग दिसत होता, कारण नाशिकमध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे. आहोंनीसुद्धा सकाळी लवकर उभारी धरून देवाची छान पूजा केली आणि स्वामींना हा सुंदर असा हार अर्पण केला. तर खूप छान हार घालून स्वामी इतके सुंदर दिसत होते की अगदी दृष्टच लागेल. तर छान असं पूजापाठ झाली सकाळी सकाळी, मन अगदी प्रसन्न झालं आणि घरसुद्धा. तर म्हटलं नवीन घरातला व्हिडिओ बनवायचा आहे, तर आपण का मागे राहा, म्हणून छान अशी सुरुवात झाली पाहिजे. म्हणून अगदी नवी कोरी अशी हिरवीगार साडी नेसून आज मला देवीसाठी नैवेद्य, आषाढ महिन्यातला नैवेद्य आणि स्वामींचं पारायण अशी सुरुवात करायची आहे. तर छान सिंपल असा मेकअप केला, अगदीच कॉम्पॅक्ट आणि मॉइश्चरायझर आणि कॉम्पॅक्ट लावून छान अशी तयार झाली, ज्यासाठी आपल्यालासुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटायला हवं ज्या गोष्टी करण्यासाठी. त्यासाठी हे एवढं तर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी करायलाच हवं. तर असं बघता कारण ह्या घरामध्ये कोणत्या बाजूला उजेड येईल, काय येईल याची अजून मला काहीही आयडिया नाही. त्यात झाला हा गोंधळ. आणि होतं काय ना, माझ्या कॅमेऱ्यामध्ये जेवढा मला उजेड हवा असतो किंवा जी काही सेटिंग मला हवी असते ती त्या दुसऱ्या मोबाईलमध्ये नसते. आणि याचा स्पेस मी आज कमी केला तर लगेचच त्याचा स्पेस फुल झालेला दिसतोय. म्हणजे मी व्हिडिओ करू की नको, काय करू मला हेच समजत नाही. खूप मोठा हा प्रॉब्लेम आहे. असो, आता इथून पुढे मी नंतर ह्या कॅमेरामध्ये पुन्हा शूट करते आहे. दिवसभरातला अगदी 10 ते 15 मिनटं वेळ स्वतःसाठी दिला ना, दिवस अगदी कारणी लागतो आणि आपल्या स्वतःसाठी खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते बरं का. करून तर बघा. आणि सगळं थोडं आवरतं आहे. तर तितक्यातच ना पावसाने हजेरी लावली आहे. तर बघा, आता वाजता आहेत सकाळचे 10:30 आणि माझे सगळे कामं आवरणं वगैरे हे चालू आहे. सिंपल असं म्हटलं काहीतरी देवीचा पण नैवेद्य करायचा आहे. अर्धा स्वयंपाक तर माझा झालेला आहे आणि आता जी देवाला फुलं वगैरे वाहायचं वगैरे असं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या बाकी आहेत. आणि खरंच पाऊस पण आता आला नव्हता यायला पाहिजे, कारण लगेच वातावरण थंड होतं आणि म्हणजे आला तर मग तो जोरात यायला पाहिजे, तो जोरात काही येत नाही.
आणि गेल्या 4 ते 5 दिवसापासून सतत पाऊस पडतो आहे. रात्र, दिवस, अगदी ढगफुटीची सुद्धा बातमी येऊन गेली. पण शाळेला काही सुट्टी मिळाली नाही बरं का. नाशिकमध्ये तर तुफान पाऊस चालू आहे. आता जर मी गंगा घाटावर गेले तर नक्की तुम्हाला पूर दाखवला असता. पण नेमकं माझंच जाणं नाही झालं. अर्धा स्वयंपाक झालेला आहे, जसं की कुकर वगैरे काही जे गोष्टी राहिलेल्या आहेत त्या मी करते. आणि खरंच मला पारायणाला बसण्याची मनापासून इच्छा होती, पण म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाला. पण आपल्या काही ना काही कारणामुळे माझी ती गोष्ट करण्याची राहून गेली. पण असं स्वामींनी ही तरी इच्छा माझी पूर्ण केली की मी छोटंसं एक स्वामी समर्थ चरित्राचं एक पारायण आजच्या दिवशी पूर्ण करेन. आणि ठीक 1-1.5 तास त्याला लागतो. तर म्हटलं आधी स्वयंपाकाचं करून घ्यावं की देवाचं म्हणजे पारायणाला बसावं. तर पहाटे उठून करण्याचं प्लॅन होतं, पण आरूची परीक्षा चालू होते आहे. आणि आरूची परीक्षा चालू होत असल्यामुळे माझा प्रॉब्लेम असा होतो आहे की तिचा अभ्यासही तेवढाच मला घ्यावा लागतो आहे. म्हणजे खूप काही असा अभ्यास नाही, पण जेवढाही करतात ना मुलं, तर तेवढं त्यांच्याकडे लक्ष हे द्यावं लागतं. तुम्हालासुद्धा माहिती असेल की किती लक्ष देऊन करून घ्यावं लागतं. त्यांचं हे खेळण्याचं वय असतं, एका जागी बिलकुल जास्त वेळ बसू शकत नाही. तर म्हटलं आधी स्वयंपाक करू की हे करू. आता मी बघते काय प्लॅनिंग होतं ना. पोथीला तर बसेल, पण 12:30 वाजेच्या आत माझं काही ते आवरून होणार नाही हे मला पण माहिती आहे. आणि 12:30 वाजता मी काही ती पोथी म्हणजे दत्त महाराजांची असो किंवा स्वामींची असो, गुरुचरित्र असो, कोणतंही काहीही असो, 12:30 वाजता 12 ते 12:30च्या दरम्यान वाचायचं नसतं. आणि आता माझं तर काही असं 1 तासामध्ये होईल असं तर काही होणार नाही. त्यामुळे विचार करते की आधी स्वयंपाकाची थोडं जी राहिलेली कामं आहेत ती करून घेते. आणि मग पूजा झाली, सगळं झालेलं आहे, देवाला नैवेद्य दाखवते आणि मग पारायण वाचते. देव हा भावाचा भुकेला असतो. कधीही आपण काय करतोय आपल्या रुटीनमध्ये, आपण देवासाठी 1 तास, 1 मिनिट, 2 मिनिट आपण जो वेळ काढतो ना, तो सगळ्यात महत्त्वाचा असं मला तरी वाटतं. आणि खरंच आपण तो काढलाच पाहिजे. आणि ना याआधीसुद्धा मी उंबरठा केलेलं आहे, पण आत्तापर्यंत तर उंबरठा पण माझं झालं नव्हतं कधी. म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवणं झालं नव्हतं. पण आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटीशी जी रांगोळी मी काढली, आज खूप घाईची वेळ आहे, त्यामुळे जे काही मी छोटंसं उंबरठा पण केलं आहे त्याचा काही व्हिडिओ वगैरे नाही काढलेला, फक्त ती क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा अशा पद्धतीने उंबरठा लेपन, ही सिंपल अशी रांगोळी आणि हे असं उंबरठ्याचं लेपन हळदीचं हे केलं आहे. धूप दीप त्याला उभारलं. आज मी माझ्या नवीन घरामध्ये तो सुंदर क्षण अनुभवत आहे. मनात अत्यंत आनंद आहे आणि त्याहून जास्त देवाप्रती कृतज्ञता. हे घर कायम हसत राहो, प्रत्येक सण आनंदाने साजरा होत राहो आणि देवाचा आशीर्वाद या घरावर सदैव राहो. हीच प्रार्थना माझ्या कुलदेवी चरणी आणि गुरूंचरणी करते. आज नवीन घरामध्ये कुलदेवीचा कलश तयार करताना मन माझं अगदी आनंदी, शांत आणि समाधानी होत आहे. आणि खरं सांगू का, नवीन घरामध्ये आल्यापासून माझं मन जर सगळ्यात जास्त कुठे रमत असेल तर ते 2 ठिकाणी. एक म्हणजे माझं देवघर आणि दुसरं माझं किचन. देवघरात गेलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते आणि किचनमध्ये गेलं की मन आनंदाने भरून जातं की प्रत्येकासाठी आपल्याला जेवण बनवायचं आहे. प्रत्येक गृहिणीचा दिवस हा किचनपासूनच सुरू होतो. कुटुंबासाठी प्रेमाने स्वयंपाक करणं, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणं, यात वेगळाच आनंद असतो नाही का? आणि हे जे गुळाचं घट्टसर असं, म्हणजे घट्ट नाही म्हणता येणार, पण पाण्यामध्ये गूळ मिसळून हे जे पाणी केलेलं आहे ते आता ह्या फूड प्रोसेसरमध्ये म्हणजे ह्या कणकेमध्ये मी टाकते आहे. हाताने कणिक भिजवायला खरंच खूप त्रास होतो आहे, माहिती नाही. आणि हा एक ऑप्शन मला मिळाला त्यामध्ये की ठीक आहे, दुखणं सहन करण्यापेक्षा हे केलेलं केव्हाही बेटर.
आणि हो, मला या फूड प्रोसेसरची खूप मदत होते आहे बरं का सध्या. प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक वेळी नवीनच घेऊ शकतो असं नाही. माझं हे खूप दिवसांचं, खूप वर्षांपासूनचं फूड प्रोसेसर आहे. आणि बघा, आज मला करायच्या आहेत गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या नैवेद्यासाठी देवीच्या. तर हे गुळाचं केलेलं पाणी मी यामध्ये टाकते आहे आणि गोड पुऱ्यांचं मिश्रण मी इथे ह्याच्यामध्ये बनवून घेते. पुऱ्या इतक्या सुंदर फुगल्या होत्या ना, की बस कायच सांगू मी तुम्हाला. कुटुंबासाठी, देवासाठी नैवेद्य हे प्रेमाने करणं, हे आवडीचे पदार्थ बनवणं, यात वेगळंच समाधान असतं. माझं हे किचन मला खूप आवडायला लागलं आहे हो. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या मांडण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे. त्यातूनसुद्धा आपल्या गृहिणींना वेगळीच अशी ऊर्जा मिळते. मला रोज काहीतरी नवीन ठिकाणी काही वस्तू शिफ्ट करायला आवडतात. त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. नवीन रेसिपी करून पाहायला आवडतात. माझ्या कुटुंबाला प्रेमाने दिलेला चहासुद्धा खूप आवडायला लागला या घरामध्ये आणि त्यांना प्रेमाचा घास वाढायला मलासुद्धा आनंद होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. माझी एवढीच इच्छा आहे की या किचनमधून नेहमीप्रमाणे बनलेलं अन्न हे त्यांना आवडत राहो आणि माझ्या चेहऱ्यावरसुद्धा एक समाधानाचं हास्य निर्माण हो. माझ्या स्वयंपाकघराचं एवढं कौतुक करताना मी तुम्हाला एकच इथे सांगू इच्छिते की घराचं खरं सौंदर्य हे फर्निचर किंवा सजावटीमध्ये नसतं हो. ते आपल्या देवघरातील भक्तीत आणि आपल्या किचनमधून दरवळणाऱ्या प्रेमाच्या सुगंधामध्ये असतं. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा, थोडा थोडा व्हिडिओ शूट करत करत आणि इथे पुऱ्या लाटत लाटत बऱ्यापैकी इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता वेळ आली आहे ती देवाला नैवेद्य दाखवण्याची. किती वेळ उपाशी राहतील ओ देव? आपल्यासारखं तर नाही ना त्यांना करता येणार. घरातले सगळे जेवायला येतील तेव्हा येतील. चला देवाला तर नैवेद्य दाखवून देऊया. आणि हो, पारायणसुद्धा करायचं बाकी आहे बरं का. म्हणजे आता तुम्ही म्हणाल आधी पोथी वाचायला हवी होती, पण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या किंवा तशा होतच नसतात ना. सोयीनुसार थोड्या काही गोष्टी कराव्या लागतात. जसं मी म्हटलं ना, देव हा भावाचा भुकेला असतो. त्यामुळे आरूसुद्धा शाळेतून येणं बाकी होतं. घरातल्या सगळ्या गोष्टी करणं, सगळ्यांना जेवायला वेळेत वाढणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. म्हणून मी आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला, सगळी कामं आवरून घेतली. देवाला छान अशी फुलं वाहिली. पूजा तर आहोंनी केलेली होती, पण फुलं मात्र नेहमी मीच वाहते. आणि बघा, पुऱ्या टम्म अशा फुगल्या. तर म्हटलं चला देवाचं ताट इथे तयार करून घेऊ. म्हणून चटणी, लिंबू, कोशिंबीर आणि भाजी, पुरी, गोड पुरी, तिखट पुरी, वरण भात, साधं वरण हे सगळं साधं सिंपल असं जेवण केलं. खूप सारे पदार्थ केले ना तर मग ते राहतात पण. त्यामुळे शिळं खाण्यापेक्षा मोजकं करायचं, ताजं करायचं. आता मला पोथी वाचायला तर 1.5 तास लागणार होता. त्यामुळे नैवेद्य दाखवून त्यानंतर सगळ्यांची सोय लावून नंतर मी पोथीला बसले. 1.5 ते पावणे 2 तास मला पोथीला लागले. पावणे 2 तास यासाठी लागले की बऱ्याच दिवसांनी मी पारायण करते आहे. 1 ते 1.25 वर्ष झाले. म्हणजे जसं आई मला सोडून गेली तेव्हापासून मी खरंच सांगते, स्वामींचं पारायण, गुरुचरित्र माझ्याकडनं खरंच झालंच नाही. देव आपल्याला काही करू नको असं म्हणत नाही हो, पण मनस्थितीच माझी तयार होत नव्हती. त्यात चालू असलेलं हे घराचं काम, तिकडेसुद्धा लक्ष देणं माझं हे बनत होतं. कारण बाकी लक्ष द्यायला कोणीच नव्हतं. आहोसुद्धा ऑफिसला जायचे. जसा वेळ मिळेल तसं ते सुद्धा इकडे येत होते. घराचं काम कुठपर्यंत आलं आहे, फर्निचर कसं बनतं आहे हे बघण्यासाठी. असो, फायनली इथे देवाला छान असा नैवेद्य दाखवला. आणि हो, देवघराचं काही काम बाकी आहे बरं का. म्हणून मी तुम्हाला आत्तापर्यंत देवघराची टूरसुद्धा नाही दिली. नाही तर मला आपल्या व्हिडिओची सुरुवात ही देवघराच्या टूरपासूनच करायची होती. पण असो, स्वामींच्या पारायणाचा हा पहिला व्हिडिओ आणि माझ्या किचन टूरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आज शेअर केलेला आहे. तो कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. माझं सुंदर आणि छोटंसं नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न केलेलं किचनसुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा. तर इथे सगळं झाल्यानंतर मी पारायणाला सुरुवात केली. आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी सर्वात आधी धूप, दीप
हे लावलं गेलं पाहिजे. त्यामुळे मी छान असा इथे वाटी धूप लावला आहे. वाटी धूप लावल्यानंतर बाकी काहीही नको आणि सुंदर तेवत असलेला आपल्या तुपाचा दिवा इतकं छान प्रसन्न वातावरण होऊन गेलेलं होतं. बडोद्याचे चला तेने माझे कल्याण मेघ मला बोध गण आपलाही योगी सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काहिली सर्वज्ञ मल्हार वाघ मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काहे म्हणून चलावे दिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रेयस्तु शुभम भवतु. आणि संध्याकाळी स्वामींच्या केंद्रात दर्शनासाठी आलो. तर असो, मी तुम्हाला बऱ्याच वेळपासून म्हणते की नवीन घरातील सुरुवात, पण आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आलेला आहे. तर हा आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ यायला सुरुवात होण्याची सुद्धा ही सुरुवात आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल, मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुमचं एक लाईक माझी ताकद ठरू शकते, तुमची एक कमेंट मला प्रेरणादायी ठरू शकते. त्यामुळे सपोर्ट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आणखी एका सुंदर अशा नवीन प्रवासासोबत, नवीन व्हिडिओसोबत. चला, सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.